नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दुधाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 27 रुपये दर मिळणे बंधनकारक होते. मात्र आता 3.5 फॅट व 8.5 SNF गुणप्रत असलेल्या दुधाला 27 रुपयांऐवजी 25 रुपये दर मिळालेल्या दुधाला अनुदान दिले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने तसा आदेश काढला आहे. मात्र याआधी 27 रुपये दर मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. राज्यात दूध दराचा प्रश्न सतत चर्चेत असतो. 2 वर्षात विविध अडचणीवर मात करत दुग्ध व्यवसाय जपणाऱ्या शेतकऱ्यांना 8-9 महिन्यापूर्वी दर चांगला मिळू लागला. मात्र 4 महिन्यानंतर पुन्हा दुधाच्या दरात घसरण झाली. 39 रुपये मिळणारा दर 29-30 रुपये प्रति लिटरवर आला. सरकारने दूध दराच्या अभ्यासाबाबत समिती नियुक्त करून आणि प्रति लिटर 34 रुपये दर देण्याची समितीने शिफारस करूनही दरवाढ झाली नाही. त्यामुळे सरकारने अखेर प्रति लिटर दुधाला 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देताना 3.5 फॅट व 8.5 SNF या गुणप्रतीकरिता 27 रुपये प्रति लिटर दराने संबंधित शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर खरेदीदाराने दूध संघ दूध प्रकल्पाने DBTद्वारे वर्ग केले असावे असे निकष लावला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दूध अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. आता 27 ऐवजी 25 रुपये प्रति लिटर दर मिळालेल्या गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान मिळणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या दुधाला 3.5 फॅट व 8.5 SNF या गुणप्रत लागत नसल्याने अपेक्षित दर मिळाला नाही. राज्यात गाईचे सर्वसाधारणपणे 2.25 कोटी लिटर दुधाचे संकलन होते. अलीकडे दुधाच्या संकलनातही सातत्याने आकडे कमी जास्त होत आहे. 11 जानेवारीपासून सुरू केलेली ही योजना 10 फेब्रुवारीपर्यंत होती. त्यानंतर त्यात मुदतवाढ करून ती 10 मार्चपर्यंत करण्यात आली. आता 27 ऐवजी 25 रुपये दराचा निकष 15 मार्च रोजी करण्यात आला आहे. नव्याने काढण्यात आलेल्या आदेशात मात्र अनुदान देण्याबाबतच्या मुदतवाढीचा उल्लेख नाही. दुधाला पुरेसा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र 2 महिन्यानंतरही अनुदान मिळाले नाही. मुळात 3.5 फॅट व 8.5 SNF गुणवत्ताप्रत असलेल्या दुधाला 27 रुपये दरच मिळत नाही. सध्या 25 रुपये दर मिळत आहे. 25 रुपये दराला अनुदान देण्याचा आदेश आला असला तरी त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. अशाच प्रकारे अचूक माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.